जय शिवराय. अचानक कोणीतरी प्रश्न विचारतो आणि आपण पूर्णपणे ब्लँक होतो. काय बोलायचंय ते काही सुचत नाही. पण काही लोक आहे ना, त्याच क्षणी अशी उत्तरं देतात की संपूर्ण वातावरण जिंकून घेतात. हा फरक असतो हजरजबाबीपणाचा. परिस्थिती काहीही असो, पटकन विचार करून योग्य शब्दामध्ये स्वतःला व्यक्त करण्याची कला म्हणजे हजरजबाबीपणा. ज्ञान तर सगळ्यांकडेच असतं आणि आताच्या या मोबाईल आणि AI च्या जगामध्ये प्रत्येक विषयावरती अचूक माहितीही मिळते. पण अचानक बोलण्याची वेळ आली की आत्मविश्वास हरवतो. इंटरव्ह्यू, मीटिंग किंवा स्टेजवरती जर बोलायची वेळ आली की मेंदू फ्रीज होतो आणि नंतर वेळ निघून गेल्यावरती वाटतं अरे ते बोलायला हवं होतं. तुमच्या ध्यानीमनी नसताना अचानक एखाद्या विषयावरती जर तुम्हाला बोलायची वेळ आलीच तर त्यावेळी काय करायचं, कोणती टेक्निक वापरायची, कशी स्वतःची छाप पाडायची, या मजेशीर युक्तीचा कसा खुबीने समोरच्याला थांगपत्ता न लागता वापर करायचा, या सगळ्या विषयावरती आपण आजच्या भागामध्ये माहिती घेऊया. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या स्पीक लाईक लीडर या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. समजा एखाद्याने तुम्हाला तो प्रश्न विचारला ज्यावर तुम्ही अजिबात तयारी केलेली नाही, तर काय होईल? तुमचा मेंदू घाबरून जाईल, तुम्ही ब्लँक व्हाल, काय बोलायचं ते सुचणार नाही. तुम्ही स्पष्ट विचार मांडण्याऐवजी गडबडून जाल. नैराश्य आणि लाजिरवाण्या परिस्थितीचा तुम्हाला सामना करावा लागेल. पण हरकत नाही, अशा परिस्थितीमध्ये काय करायचं त्याची युक्ती सांगतो आणि या मजेशीर टेक्निकचं नाव आहे 1, 2, 3 टेक्निक. निरीक्षण करा, वाढवा आणि व्यक्त व्हा. ऑब्झर्व, एक्सपांड अँड एक्सप्रेस. म्हणजे असं करा की सगळ्यात आधी जे दिसतंय किंवा माहिती आहे असं एक आणि फक्त एकच वाक्य बनवायचं किंवा बोलायचं. आपण आहे ना बराच पुढचा विचार करत असतो, तर तसं अजिबात करायचं नाही. पहिल्या वाक्यावरती लक्ष केंद्रित करायचं आणि फक्त तेवढंच बोलायचं. मग त्यावरून 2 वाक्य बोलायची आणि पुढच्या वाक्यांवरती चर्चा करायची. कसं हे आपण उदाहरणाने समजून घेऊया. समजा अचानक तुम्हाला विषय मिळाला की इलेक्ट्रिक व्हेकल्स, तर घाबरायचं नाही. पहिलं साधं सोपं वाक्य म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स या विजेवर चालणाऱ्या गाड्या आहेत. बस, आता तुमच्या मेंदूला ना एक दिशा, डायरेक्शन मिळालंय. आता पुढची 2 वाक्य आपोआप येतील. जसं या गाड्यांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्याची गरज नाही, त्या घरच्या घरी चार्ज करता येतात. आता यावरून 3 वाक्य बोलायची. पहिली गोष्ट म्हणजे या गाड्यांनी प्रदूषण कमी होतं. दुसरं म्हणजे या गाड्यांचा प्रवास हा स्वस्त असतो आणि होऊ शकतं भविष्यामध्ये या गाड्यांना चांगली मागणी असेल. आता अजून एक उदाहरण आपण बघूया. समजा विषय आला अंड, तर पहिलं वाक्य म्हणजे सर्वसाधारणपणे अंड हे पांढऱ्या रंगामध्ये असतं. आता आपल्याला पुढची 2 वाक्य बोलायची आहेत. 1, कोंबडीचं अंड माणसं खातात. उकडलेलं अंड, बुर्जी किंवा आमलेट असे 3 प्रकार घरामध्ये अगदी सहजपणे बनवता येतात. एकदा का तुम्ही 1 आणि त्यानंतर 2 वाक्य बोललात की तुमचा आत्मविश्वास ना हा थोडासा वाढलेला असेल आणि मग 3 वाक्य बोलायची. ती अशी: 1, अंड्यातून कोंबडी येते आणि कोंबडी अंड देते, म्हणूनच कोंबडी आधी का अंड हा प्रश्न काही केल्या सुटलेला नाही. 2, कोवळा आणि बाहेरच्या जगात न वावरलेल्याला अजून अंड्यातून बाहेर पडला नाही असं म्हणतात. आणि 3, ज्याला काहीच गुण मिळाले नाही त्याला आपण मध्ये म्हणतो याला तर अंड मिळालं. म्हणूनच भविष्यामध्ये जर तुम्ही एखाद्या विषयावरती अडलात तर अजिबात गडबडून जायचं नाही. शांतपणे 1, 2, 3 या टेक्निकचा वापर करायचा. मग बघा तुमचा मेंदू कसा पटापट काम करतो ते. अजून एक गोष्ट करायची की तुम्हाला ना दिवसभरामध्ये दिसत असलेली कोणतीही गोष्ट किंवा वस्तू इत्यादी बद्दल ना 5 वाक्य बोलायची. म्हणजे समोर जर कुलूप असेल तर त्यावर 5 वाक्य बोलायची. हळूहळू त्या गोष्टीवरती 10 वाक्य बोलण्याचा सराव करा. तुम्ही प्रवास करत असाल तर ब्लॉग बनवतात ना तसं बोलायला सुरुवात करा. आता मी माझ्या ऑफिसला निघालोय. सकाळी जरी वातावरण शांत असलं तरी सुद्धा एकदा का 8 वाजले की पटकन ट्रॅफिक वाढतं. सकाळच्या शाळा, नोकरी व्यवसायाला जाणारी माणसं दिसू लागतात. शहराला ना स्वतःचा एक वेगळाच वेग असतो. घड्याळही धावणार नाही इतक्या वेगाने माणसं धावतात. तर ना अशी सवय जर तुम्ही केलीत तर तुमच्या बोलण्यासाठी आहे ना विचार करण्याचा वेग तर वाढेलच, पण तुमची निरीक्षण क्षमताही चांगली होईल. तुमचं बोलणं अधिक वास्तववादी होईल आणि तुम्ही समोरच्याच्या मनातील बोलत आहात असं त्यांना वाटेल. काही दिवसातच तुमचा हजरजबाबीपणा वाढलाय असं तुमच्या लक्षात येईल.
चांगले वक्ते जन्माला येत नाहीत, तर ते निरीक्षणातून घडत जातात. लक्षात ठेवा, हजरजबाबी माणूस कधीच कुठेही थांबत नाही, कारण त्याच्याकडे परिपूर्ण शब्द नसले तरी विचार सुरू ठेवण्याची क्षमता असते. आणि म्हणूनच बिनधास्तपणे बोला, कारण बोलणाऱ्याची माती विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही तसंच पडून राहतं. त्यामुळे निर्धास्तपणे बोला. आजच्या या भागात एवढंच. हा भाग आवडला असेल तर आमच्या स्पीक लाईक लीडर या भागाला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि भाषण कलेतील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. आज इथेच थांबतो. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत मजेत राहा, हसत राहा, बोलत राहा आणि प्रगती करा. धन्यवाद.